चला मंडळी, गणपती बाप्पांसाठी छान मोदक बनवूया. पण हे मोदक आहेत ना, खूप पौष्टिक आहेत बरं का. असे मोदक कसे करायचे चला पाहूया. तर त्यासाठी कढईमध्ये अर्धा कप इथे मी रूम टेम्परेचरवरचं तूप मोजून घेतलेलं आहे. त्यातील 1.5 चमचा तूप तसंच कपमध्ये शिल्लक ठेवलं. आता हे तूप हलकं गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घातले बरं का. आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवरती छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती छान हे पीठ असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता साधारण 4 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर येथे मी काजू बदामाचे बारीक केलेले काप घालून पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घेत आहे. जितकं पीठ छान भाजले जाईल तितके मोदक छान होतात, रवाळ होतात. तर इतकं पीठ हे भाजण्यासाठी मला 8 मिनिटं इतका वेळ लागलेला आहे. पेशन्स ठेवून हे पीठ भाजलेलं आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि लगेचच यामध्ये 1 कप किसलेला गूळ घालून घेतला. गूळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं सैलसर होतं. त्यानंतर यामध्ये वेलची जायफळाची पूड घालून घेतली आणि हे मिक्स करून एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. ताटामध्ये काढल्यानंतर ते खूप गरम असतं, त्यामुळे याला हलकं कोमट करून घ्यायचं आहे. मिश्रण कोमट झाल्यानंतर थोडंसं ते असं घट्टसर होतं आणि मग आपल्याला ते हाताने चुरून घ्यावं लागतं. हाताने हे सगळं मिश्रण मी चुरून घेतलेलं आहे, पण ना ते अगदी ओबडधोबड झालेलं आहे. जे 1.5 चमचा आपण तूप ठेवलं होतं ते तूप मी अगदी गरम करून घेतलं आणि ह्या पिठावरती घालून घेतलं आणि लगेचच व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधून ह्याला बारीक करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा 1.5 चमचा तूप यामध्ये वितळवून घालून घेतलं आणि आता बघा अगदी एकसारखं आपल्याला ना हे मिश्रण मिळालेलं आहे. असा छान घट्टसर गोळा होत आहे. आता इथं जे मोदकाचे मोल्ड असतात ना त्याला मी आतून तूप लावून घेतलं आणि लगेचच याच्यामध्ये पिस्त्याचे काप लावून घेतले, जे की खूप सुंदर दिसतात मोदकामध्ये. आता हे साचा बंद करून घेतला आणि अगदी घट्ट असं ह्याच्यामध्ये ना पीठ भरून घेतलेलं आहे आणि बघा अगदी छान सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. आता मात्र हे पीठ जे आहे ते अजिबात कोरडं होत नाही, तर अगदी शेवटच्या मोदकापर्यंत आहे असं व्यवस्थित राहतं. तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे मोदक आहेत ते करून घेतलेले आहेत आणि शेवटी बघा इतकं हे पीठ उरलेलं आहे तरीसुद्धा ते अजिबात कोरडं झालेलं नाही. तर हा आपला शेवटचा मोदक ही अगदी छान सुबक असा तयार होतो आणि अजिबात आपलं पीठ आहे ते अजिबात वाया जात नाही. तर बघा शेवटचा मोदक देखील खूप छान असा तयार झालेला आहे. तर इथं आपले हे सगळे मोदक करून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.